मेथीची रस्सा भाजी करण्यासाठी मी एक जुडी मेथी घेऊन त्याची पाने आणि कोवळ्या दांड्या तोडून पाण्याने स्वच्छ धुवून एका टोपलीमध्ये टाकून भाजीतील सर्व पाणी निथळून घेतले आणि ही भाजी करण्यासाठी मेथीची भाजी, जिरे, कोथिंबीर धुवून घेतली, तसेच शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या काढून बाजूला ठेवल्या। यानंतर गॅसवर एक कढई गरम करून घेतली आणि आता या कढईमध्ये मी शेंगदाणे टाकून मंद आचेवर हे शेंगदाणे भाजून घेतले। आपण बघू शकता शेंगदाणे मी कशा प्रकारे भाजून घेतलेले आहेत। हे बघा, शेंगदाणे भाजून झालेले आहेत। हे शेंगदाणे थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेतले। परत तीच कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये एक पळी तेल गरम करून घेतले आणि सर्व हिरव्या मिरच्यांचे देठ काढून आणि मिरच्यांचे 2 तुकडे करून कढईमध्ये टाकले। त्या मिरच्या मी कढईमध्ये परतून घेतल्या। चांगले पांढरे डाग पडेपर्यंत मिरच्या चांगल्या भाजून घेतल्या आणि हे मिरच्या चांगल्या भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकल्या। त्या लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या परत अजून चांगल्या थोडा वेळ परतून घेतल्या। नंतर यामध्ये मी जिरे टाकले। जिरे देखील मी मिरच्यांसोबत चांगल्या प्रकारे भाजून घेतले किंवा परतून घेतले। नंतर धुतलेली कोथिंबीर सुद्धा टाकली आणि ती देखील चांगली परतून घेतली। मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे। गॅस बंद करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाण्याची सालं काढून घेतली आणि शेंगदाण्याची चांगली बारीक अशी पावडर तयार करून घेतली। आता हे बघा, शेंगदाण्याची पावडर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। शेंगदाण्याची पावडर काढली आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे, अगदी थोडे पाणी आवश्यकता असल्यास टाकायचे आणि त्याची देखील चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता ही भाजी करण्यासाठी मी परत तीच कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली। त्यामध्ये 2 पळी तेल गरम करून घेतले। नंतर मोहरी आणि जिरे चांगले तडतडू दिले आणि त्यानंतर मी त्यामध्ये हिरव्या मिरचीची मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट टाकली। आता ही हिरव्या मिरचीची पेस्ट मी तेलामध्ये चांगली परतून घेतली। आपण बघू शकता हिरव्या मिरचीची पेस्ट मी चांगल्या प्रकारे परतून घेतलेली आहे। या कढईमध्ये मी आता धुतलेली मेथीची भाजी टाकली। ही मेथीची भाजी मी या हिरव्या मिरचीच्या पेस्टमध्ये चांगली परतून घेतली। ही मेथीची भाजी परतून घेतल्यानंतर कमी होते। आपण बघू शकता हिरव्या मेथीची भाजी आधी किती होती आणि आता परतून घेतल्यानंतर किती कमी झालेली आहे। आता या कढईवर मी झाकण ठेवून मेथीचा चांगला वास सुटेपर्यंत 3 ते 4 मिनिटे परतून झाकून ठेवले। झाकण उघडल्यानंतर बघितले मेथीची भाजी अगदी छान शिजलेली आहे। आपण बघू शकता मी काडी दाबून बघितलेली आहे, किती छान भाजी शिजलेली आहे। आता यानंतर मी अगदी थोडे थोडे पाणी घालून भाजी आणि पाणी चांगले मिक्स करून घेतले। आपल्याला कितपत पातळ हवे आहे त्याप्रमाणे भाजीमध्ये पाणी टाकून भाजी आणि पाणी चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। भाजीतील पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि भाजीतील पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याची पावडर टाकून परत भाजी आणि शेंगदाण्याचा कूट सर्व मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे आहे। आता या भाजीमध्ये परत मी कढईवर झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवून घेतले आणि मीठ टाकून सर्व भाजी परत मिसळून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ही चविष्ट मेथीची रस्सा भाजी तयार आहे। अगदी थोड्या साहित्यामध्ये चवदार, झटपट तयार होणारी आणि सर्वांना आवडणारी ही भाजी तयार आहे। हिरव्या मिरच्या, गोड शेंगदाणे आणि कडू मेथीची भाजी चवीला खूप छान लागते।
तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन रेसिपीज आपणापर्यंत पोहोचतील.